हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये डेली यूज सेंटेन्सेस बघणार आहोत, जी की आपण रोज घरी बोलतो। चला तर मग सुरुवात करूया। आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे आय एम टेलिंग द ट्रूथ। मी खरं सांगतोय। आय एम टेलिंग द ट्रूथ। नेक्स्ट सेंटेन्स वर यू स्पाइंग ऑन मी, म्हणजे तू माझी जासूसी करतेयस का? वर यू स्पाइंग ऑन मी। नेक्स्ट सेंटेन्स व्हॉट डू यू थिंक ऑफ युअरसेल्फ, म्हणजे तू स्वतःला काय समजतो? व्हॉट डू यू थिंक ऑफ युअरसेल्फ। यू आर अननेसेसरीली गेटिंग अपसेट, तू विनाकारण अस्वस्थ होतोयस। यू आर अननेसेसरीली गेटिंग अपसेट। डू यू नो व्हॉट आय मीन, म्हणजे मला जे काय म्हणायचंय ते तुला कळलं का? डू यू नो व्हॉट आय मीन। शी येल्ड विथ फेअर, म्हणजे ती घाबरून ओरडली। शी येल्ड विथ फेअर। वी आर मूव्हिंग इन नेक्स्ट वीक, आम्ही पुढच्या आठवड्यात दुसरीकडे जाणार आहोत। वी आर मूव्हिंग इन नेक्स्ट वीक। यू हॅव क्रॉस्ड ऑल द लिमिट्स, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत। यू हॅव क्रॉस्ड ऑल द लिमिट्स। आय लव्ह टू वॉच टीव्ही, मला टीव्ही बघायला आवडतो। वाय आर यू लाफिंग, म्हणजे तू का हसतोयस? वाय आर यू लाफिंग। माइंड युअर ओन बिझनेस, तू तुझं काम बघ। माइंड युअर ओन बिझनेस। आय वुड लाईक अ कप ऑफ कॉफी, मला एक कप कॉफी हवी आहे। आय वुड लाईक अ कप ऑफ कॉफी। हॅव यू फिनिश युअर वर्क, तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं का? हॅव यू फिनिश युअर वर्क। आय एम डुईंग धिस ॲट युअर बिहेस्ट, मी हे तुमच्या सांगण्यावरून करतीये। आय एम डुईंग धिस ॲट युअर बिहेस्ट। ही विल गेट फॉर यू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तुला जे पाहिजे ते तुला हा सगळं आणून देईन। ही विल गेट फॉर यू व्हॉट एव्हर यू वॉन्ट। पुट ऑन युअर शूज, तुझे शूज घाल किंवा तुझे बूट घाल। पुट ऑन युअर शूज। वी हॅव नोन इच अदर सिन्स चाइल्डहुड, आम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखतो। वी हॅव नोन इच अदर सिन्स चाइल्डहुड। कॉल मी वन्स यू रीच होम, घरी पोहोचल्यावर मला फोन कर। कॉल मी वन्स यू रीच होम। व्हॉट आर यू डुईंग टुडे, आज तुम्ही काय करत आहात? व्हॉट आर यू डुईंग टुडे। यू आर स्टील हिअर, तू अजून इथेच आहेस? यू आर स्टील हिअर। डोंट टॉक बॅक, उलट बोलू नका। डोंट टॉक बॅक। आय एम गेटिंग लेट, मला उशीर होतोय। आय एम गेटिंग लेट। ही हॅज गॉन अवे विथ माय बुक, माझे पुस्तक घेऊन तो निघून गेला। ही हॅज गॉन अवे विथ माय बुक। आय विल गो आउट, मी बाहेर जाणार आहे। आय विल गो आउट। तू माझ्या तोंडातले शब्द घेतलेस, मला जे काय म्हणायचंय अगदी तू तसंच म्हणालास। यू टूक द वर्ड्स आउट ऑफ माय माउथ। वाय डोंट यू ईट समथिंग, तू काही खात का नाही? वाय डोंट यू ईट समथिंग। कॅन यू बी केअरफुल विथ माय मोबाईल, तुम्ही माझा मोबाईल काळजीपूर्वक वापरू शकाल का? कॅन यू बी केअरफुल विथ माय मोबाईल। इज दॅट सो, असं आहे का? इज दॅट सो। इट्स नॉट अ बिग डील फॉर मी, माझ्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाहीये। इट्स नॉट अ बिग डील फॉर मी। ही हॅज पुट ऑन वेट, त्याचं वजन वाढलंय। ही हॅज पुट ऑन वेट। लेट्स गो बाय ऑटो, चला ऑटोने जाऊया किंवा रिक्षाने जाऊया। लेट्स गो बाय ऑटो। डोंट रन फास्ट यू विल फॉल डाऊन, जोरात पळू नकोस, पडशील। डोंट रन फास्ट यू विल फॉल डाऊन। डिड यू टायडी अप द रूम, तू तुझी खोली व्यवस्थित केलीस का? डिड यू टायडी अप द रूम। हाऊ इज युअर स्कूल, तुझी शाळा कशी आहे किंवा तुझी शाळा कशी वाटली? हाऊ इज युअर स्कूल। हँग ऑन आय एम गेटिंग अ कॉल, थांब मला कॉल येतोय किंवा मला फोन येतोय। हँग ऑन आय एम गेटिंग अ कॉल। दिस इज हिज स्पेशालिटी, ही त्याची खासियत आहे।
दिस इज हिज स्पेशालिटी. ही इज गुड इन टर्म्स ऑफ स्टडी. तो अभ्यासाच्या बाबतीत चांगला आहे. ही इज गुड इन टर्म्स ऑफ स्टडी. ही वॉज स्नोरिंग लाऊडली. तो जोरात घोरत होता. ही वॉज स्नोरिंग लाऊडली. डोंट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. ही संधी सोडू नकोस. डोंट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. आय एम स्नीझिंग अ लॉट. मला खूप शिंका येत आहेत. आय एम स्नीझिंग अ लॉट. इनिशियली आय डोंट नो. सुरुवातीला मला माहीत नव्हतं. इनिशियली आय डोंट नो. विल यू प्लीज मूव्ह अ बिट. म्हणजे तुम्ही थोडंसं सरकता का. विल यू प्लीज मूव्ह अ बिट. एव्हरीथिंग विल बी फाईन विथ टाईम. वेळेबरोबर सगळं काही ठीक होईल. एव्हरीथिंग विल बी फाईन विथ टाईम. नेक्स्ट सेंटेन्स. डिड आय डू एनिथिंग रॉंग. म्हणजे मी काही चुकीचं केलं का. डिड आय डू एनिथिंग रॉंग. व्हॉट हॅपन सडनली टू यू. तुला अचानक काय झालं. व्हॉट हॅपन सडनली टू यू. यू डोंट डू एनिथिंग. तू काहीच करू नको. यू डोंट डू एनिथिंग. यू विल नेव्हर चेंज. तुम्ही कधीही बदलणार नाही किंवा तू कधीही बदलणार नाहीस. यू विल नेव्हर चेंज. कम ॲट लिस्ट वन्स. एकदा तरी या. कम ॲट लिस्ट वन्स. बट नॉट आस्क मी. पण मला विचारू नकोस. बट नॉट आस्क मी. कॅन आय डू एनिथिंग. मी काही करू शकतो का. कॅन आय डू एनिथिंग. आय हॅड बीन वन्स देअर. मी एकदा तिथे गेलो होतो. आय हॅड बीन वन्स देअर. हू हेल्प्स यू विथ होमवर्क. म्हणजे तुम्हाला गृहपाठात कोण मदत करतं. तुमचा रोजचा अभ्यास करायला कोण मदत करतं. हू हेल्प्स यू विथ होमवर्क. व्हॉट इज माय फॉल्ट इन धिस. म्हणजे माझा याच्यात काय दोष आहे किंवा माझी काय चूक आहे. व्हॉट इज माय फॉल्ट इन धिस. डिड ही टेक अ बाथ. त्याने आंघोळ केली का. डिड ही टेक अ बाथ. डू यू गो टू स्कूल. तू शाळेत जातोस का. डू यू गो टू स्कूल. ही इज अबाउट टू युअर एज. तो तुझ्या वयाचा आहे. ही इज अबाउट टू युअर एज. शी इज ओल्डर दॅन यू. ती तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. शी इज ओल्डर दॅन यू. विच क्लास आर यू इन. तू कोणत्या वर्गात आहे किंवा कोणत्या क्लासमध्ये आहे. विच क्लास आर यू इन. दिस इज गॉड्स विश. म्हणजे ही ईश्वराची इच्छा आहे. गो आउट अँड फाइंड हिम. बाहेर जा आणि त्याला शोध. गो आउट अँड फाइंड हिम. टेल मी व्हॉट ऑल आय नीड टू ब्रिंग. म्हणजे मला काय काय आणायचं ते सांग. टेल मी व्हॉट ऑल आय नीड टू ब्रिंग. आय विल नॉट लेट धिस हॅपन. म्हणजे मी असं होऊ देणार नाही. आय विल नॉट लेट धिस हॅपन. लेट मी ड्रॉप यू. चल मी तुला सोडतो. लेट मी ड्रॉप यू. नेक्स्ट सेंटेन्स. वाय इज धिस हॅपनिंग टू मी. म्हणजे माझ्यासोबतच असं का घडतं हे. माझ्या बाबतीतच असं का होतं. वाय इज धिस हॅपनिंग टू मी. हुम डू आय आस्क. मी कोणाला विचारू. हुम डू आय आस्क. आस्क एनीवन. कोणालाही विचार. आस्क एनीवन. बट देअर इज नो वन हिअर. पण इथे तर कोणीच नाही. बट देअर इज नो वन हिअर. पिक दॅट अप अँड गिव्ह मी. ते उचल आणि मला दे. पिक दॅट अप अँड गिव्ह मी. ही केम ॲट मिडनाईट. तो मध्यरात्री आला. ही केम ॲट मिडनाईट. नेक्स्ट सेंटेन्स. डोंट टिकल मी. मला गुदगुल्या करू नकोस. डोंट टिकल मी. डोंट इव्हर कॉल मी इवन बाय मिस्टेक. मला कधी चुकूनही फोन करू नकोस. डोंट इव्हर कॉल मी इवन बाय मिस्टेक. डोंट डिपेंड ऑन अदर्स. इतरांवर अवलंबून राहू नको किंवा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नको. डोंट डिपेंड ऑन अदर्स. डोंट वरी अबाउट मी. माझी चिंता करू नको किंवा माझी काळजी करू नको. डोंट वरी अबाउट मी. डोंट टेल एनीवन अबाउट इट. त्याबद्दल कोणालाही सांगू नकोस. डोंट टेल एनीवन अबाउट इट. स्टॉप फाइंडिंग माय इव्हिल. माझ्या वाईट गोष्टी शोधणं बंद कर.
स्टॉप फाइंडिंग माय इव्हिल. डोंट प्ले इन द मड म्हणजे मातीत खेळू नको किंवा चिखलात खेळू नको. डोंट प्ले इन द मड. डोंट गो ऑन द बेड विथ शूज म्हणजे शूज घालून बेडवर जाऊ नकोस. डोंट गो ऑन द बेड विथ शूज. कॉल मी बॅक मला नंतर कॉल कर किंवा मला नंतर फोन कर. कॉल मी बॅक. आर यू ब्लाइंड तू आंधळा आहेस का. आर यू ब्लाइंड. डिड यू कन्सल्ट अ डॉक्टर म्हणजे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला का किंवा डॉक्टरांना दाखवलं का. डिड यू कन्सल्ट अ डॉक्टर. डोंट टेक द फीवर लाईटली तापाला हलक्यात घेऊ नका. डोंट टेक द फीवर लाईटली. डोंट स्पीट ऑन द फ्लोर म्हणजे फरशीवर थुंकू नको. डोंट स्पीट ऑन द फ्लोर. बटन अप युअर शर्ट तुझ्या शर्टचे बटन लाव. बटन अप युअर शर्ट. इट्स नॉट दॅट बॅड म्हणजे हे एवढंही खराब नाहीये. इट्स नॉट दॅट बॅड. आय हॅड अ बॅड टुडे आज माझा दिवस खराब होता. आय हॅड अ बॅड टुडे. डिड यू टेक इट तू हे घेतलं का. डिड यू टेक इट. डोंट यूज दॅट वर्ड अगेन तो शब्द पुन्हा वापरू नकोस. डोंट यूज दॅट वर्ड अगेन. ही हॅज फुल्ड मी त्याने मला फसवलं आहे. ही हॅज फुल्ड मी. दॅट एक्झॅक्टली व्हॉट आय थॉट मी पण हाच विचार केला होता. दॅट एक्झॅक्टली व्हॉट आय थॉट. कुड यू स्पीक अप लाऊडली आपण थोडं मोठ्याने बोलू शकता का. कुड यू स्पीक अप लाऊडली. ही मस्ट बी व्हेरी वरीड तो नक्कीच काळजीत असेल. ही मस्ट बी व्हेरी वरीड. गो सी फॉर युअर सेल्फ जा स्वतः जाऊन बघ. डोंट बी स्केअर्ड घाबरू नकोस. डोंट बी स्केअर्ड. एव्हरीथिंग विल गेट बेटर सगळं काही ठीक होईल. एव्हरीथिंग विल गेट बेटर. डोंट थ्रेटन मी मला धमकी देऊ नकोस. डोंट थ्रेटन मी. वाय आर यू सो सिरियस तू एवढी गंभीर का आहेस. वाय आर यू सो सिरियस. आय डोंट हॅव मच टाइम माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. आय डोंट हॅव मच टाइम. वाय डिड ही लिव्ह तो निघून का गेला. वाय डिड ही लिव्ह. वी वेंट टू द सेम स्कूल अँड कॉलेज आम्ही एकाच शाळेत आणि महाविद्यालयात गेलो. वी वेंट टू द सेम स्कूल अँड कॉलेज. आजचं आपलं लास्ट सेंटेन्स आहे. आर यू कमिंग विथ मी. आर यू कमिंग विथ मी तू माझ्याबरोबर येतेस ना किंवा मग तू माझ्याबरोबर येतोस ना किंवा तुम्ही माझ्याबरोबर येताय ना तिघांनाही या एका वाक्याचा हे यूज होतो. आर यू कमिंग विथ मी. तर फ्रेंड्स आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.